श्री स्वामी समर्थ. आता येणाऱ्या पुढील आठवड्यापर्यंत तुमच्या घरी मोठी आनंदाची बातमी येणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार पाहायला मिळेल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला स्वामी म्हणत आहेत, तुम्ही खूप दिवस झाले माझी भक्ती करत आहात आणि तुम्हाला माझ्याकडून कोणतीच बातमी मिळाली नाही. पण आता तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माझ्याकडून एक मोठी गोड बातमी मिळणार आहे. येणाऱ्या 2 तासात मी तुमच्यासाठी एक मोठी बातमी पाठवत आहे. फक्त तुम्ही हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. उगाची भीतोयस, भय हे पळू दे. जवेळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू असे तू बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, आकारे जो लावी भक्तीसी भुलवी. मनाच्या दुंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थे बरळतो कशाची असे भूक त्यासी. तू पुढे काय ठेवितो, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, तुला त्यात मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर रूप जनावे, निष्कर्म कर्म करावे. श्री स्वामी समर्थ. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. श्री रघुवीर समर्थ. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते. तू कोणाला फसवू नको. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेले तरीही चालेल, पण दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य असते. श्री स्वामी समर्थ. आज तुमचा स्वामींवर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणली त्याला कधीच विसरू नका. स्वामी समर्थ. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी समर्थ. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भक्तांच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. श्री स्वामी समर्थ. नामानेच मन अंतरंग प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळ ही आपोआप जाते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा आणि जर माझा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर या संदेशाला एक लाईक करा. गरिबाला गेलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव आयुष्यात कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी ह्या किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जिथे नाम आहे तिथे मी आहे आणि जिथे मी आहे तिथे सर्व चांगलंच होणार. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे आणि पुढे सदैव असतो. श्री स्वामी समर्थ. जो नुसता नामात राहिला त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. श्री स्वामी समर्थ.
तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे. त्यामुळे तू काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. संकटांना कधी टाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. फक्त स्वतःचा विचार करणे. लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. स्वामी समर्थ. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात आणि त्या शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्या चरित्र घडवतात. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. श्री स्वामी समर्थ. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करवाऊंगा, जो तूने सोचा ही नहीं वो भी मिल जाएगा. श्री स्वामी समर्थ. सुख इतकेच घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच घ्या की देवावर आस्था उडून जाणार नाही. कोणाचीही त्या सध्याच्या परिस्थितीवरून चिड काढू नका, कारण कधी कोणाची वेळ बदलेल आणि कोण व्यक्ती कुठे जाईल हे सांगता येत नसतो. त्यामुळे सगळ्याशी समानतेने वागा. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणत्याही गोष्टी अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधीकधी वाईट विचारांचाही करावा, कधीकधी उपवास अहंकाराचाही करावा, कधीकधी उपवास मीपणाचाही करावा. श्री स्वामी समर्थ. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण असं सुद्धा असतं की ते काळजी करणारी माणसं आपल्याला आधीपासून मिळाली आहे हे कळायला खूप मोठं भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि जर ते तुमच्यात असेल तर ते तुम्हाला पाहून माघारी जातात. त्यामुळे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास सगळं काही आहे. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देव पण येते. श्री स्वामी समर्थ. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशु त्याचा फायदा घेऊन परिश्रमाच्या नावाखाली तुमच्याला जळण्याचा अडकवून तुम्हाला खूप जास्त त्रास देतात. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, आयुष्यात नेहमी सुखी राहाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी समर्थ. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, मदत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मनंद मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रम करा, सुख मिळेल. जिथे तुमची सर्वात जास्त गरज असेल तिथे मदत करा, आयुष्यात समाधान मिळेल. मी सर्व आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गगनात गणागणात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी, अपयश कधीच येणार नाही, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून त्याचा काही अर्थ नाही. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे. नित्य आहे रे मना, अशक्यही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींच्या मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरवते. स्वामीचरणी मन सहज रूढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामींच्या नामाचा आधार. स्वामी संग धरता का कोणी राहिला निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्याचं एखाद्याला त्याची आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला खाऊ घालणं यात स्वतःचं समाधान वाटते. श्री स्वामी समर्थ.
विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्या दुःख देणारे जगात कमी नाहीत. जे तितके दुःख आहे त्याला सहण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुमच्याबद्दल काहीही कोणीही बोलो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे कर्म करत जा, कारण तुमचे कर्मच लोकांना तुमचा परिचय करून देतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. नको होऊ रे मना उदास, आजच आहे हा उपवास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझाच विश्वास. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणाला माहिती नसते. फूल बनून हसत राहणे हेच तर जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच तर जीवन आहे. श्री स्वामी समर्थ. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, त्यामुळे तुम्ही किती जगाला आनंदी कराल हे महत्त्वाचं असतं. श्री स्वामी समर्थ. स्वामी लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. श्री स्वामी समर्थ. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर सदैव असते केवळ तुमचेच नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखं कोणतेही आजार नाही आणि दयेसारखं कोणतेही पुण्य नाही. श्री स्वामी समर्थ. जगी जन्म मृत्यू असे खेळ जासा, तू घाबरतोस कशाला, तू बाळ असे त्याचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात सुख दुःख नसतं. अरे बाळा, सुख कोणाला कळत असतं, त्यामुळे तुझ्याकडे जे आहे त्यात समाधान मांग, तुला सुखाचा अनुभव येईल. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्की धावत येईन, हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते. ते फक्त आपण कोण आणि आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच देत असते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे आपल्या मुखात घेतलेले नाम कधीच फुकट वाया जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि सकारात्मक विचार आणण्याचा सोपा मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ यांचा जप करणे होय. नियती कितीही चांगली असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. तुमची नियत हे कशी आहे यावरून तुम्हाला कोणीच किंमत देणार नाही. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून जाईल ते तुमचे कर्म आणि तुमच्यासोबत असेल. श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या मदतीसाठी सांगून नाही येणार, मी तुम्हाला तेव्हाच मदतीला येणार जेव्हा तुमची खरंच तुम्हाला माझी खूप गरज असेल. कर्मावर विश्वास ठेवा, किती संकटे आली तरीही त्यातून तुम्हाला बाहेर काढेल मी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्रीमंतीचा गर्व करू नको. स्वामींनी या माणसांना सांगले आहे, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर राखा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळाला नाही पाहिजे. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव, माझ्यावर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि मुखात स्वामींचे नाम राहू द्या. एक शब्द आहे नशिबाचा, याच्याशी लढून बघा, अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे, स्वामी अंतरंगातून बोलतायत की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तर आयुष्यात कोणतं संकट तुम्हाला हरवू शकणार नाही.
विभूती, नमन, नाम, ध्यानी, तीर्थ, स्वामींचं या पंचप्राणाभूत हे तीर्थ घे. 8वी रे प्रचिती, न सोडले स्वामी ज्याचा घेईल हात आपल्या हाती. स्वामी म्हणतात, तुमचा विश्वास सदैव माझ्यावर असाच राहू द्या आणि माझे संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुम्हाला सुखी ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला आयुष्यात ज्या अडचणी येतात ते दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही काळजी कशाला करताय? मी सदैव आहे तुमच्या पाठीशी. काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आयुष्यात येणारे संकटे तुम्हाला कितीही मोठे असू द्या, मी सदैव तुम्हाला त्यांपासून रक्षण करेन. तुमच्या संकटाशी तुम्ही नाही तर मी स्वतः लढेल. काळजी करू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी ठाम आहे. आतापासून पुढील येणारे काही मिनिटे मन लावून ऐका, शांतपणे हे ऐकून घ्या, कारण यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, आकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. देव हे कधी सांगू नका की तुम्ही किती मोठ्या अडचणीत आहात, कारण देव सदैव तुम्हाला तेव्हाच येत असतो मदतीला जेव्हा तुम्ही खऱ्या अडचणीत असतात. आत्ता ज्याला तुम्ही सामोरे जात आहात ते अडचणी नसून तुमच्या मनाच्या चिंता आहेत. चिंता सोडा आणि चिंतन करा. आयुष्यात खूप जास्त अनुभव पाहायला मिळतील. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. भिऊ नको रे बाळा, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तू काळजी कशाला करतोय? मी आहे ना तुझ्या पाठीशी. आता तुला एक गोष्ट सांगतो, शांतपणाने पूर्ण ऐकून बघ, तुला मोठा अनुभव देखील येणार. अडचणी आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. मनावर विजय मिळवा, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. तू आयुष्यात कोणालाच फसवू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत ह्या जीवनात, परंतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. जाणीव ठेव, तू जर शुद्ध मनाने कार्य करशील तर तुला सदैव माझा आशीर्वाद प्राप्त राहील. मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. अरे स्वामी माऊली, तू आमच्या मदतीला ये. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या मदतीलाच येत असतो. फक्त तुम्ही मला कधी प्रेमाने हाक मारूनच पाहिली नाही. आता जेव्हा कधी तुम्हाला माझी आठवण येईल किंवा गरज भासेल तेव्हा एकदाच हाक मारून पहा. मी 100% तुमच्या मदतीला येईल. विश्वास ठेव. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत तुझी साथ दिली आणि तुझी खराब वेळ बदलून टाकली, तुझ्या आयुष्यात चांगली वेळ आणली, त्यांना कधी विसरू नको, कारण ते खूप मोलाचे असतात. शुद्ध अंतरंग ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येतो. नामानेच अंतकरण शुद्ध बनते. फक्त नाम स्मरण करायला शिक. स्वामी म्हणतात, स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तू, त्यामुळे तुला आता मोठा चमत्कार पाहायला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव, तो चमत्कार तुझं आयुष्य बदलेल. येत्या आठवड्यात मोठा चमत्कार तुझ्या घरात दिसेल. फक्त या संदेशाखाली होय स्वामींचा संदेश आम्ही पूर्ण ऐकला असं लिहायला विसरू नको. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतात, त्या नका ज्या आवडत नाही, कारण ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्हाला यश देतील आणि ज्या आवडत नाही त्या तुम्हाला फक्त दुःख देतील. तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचे आहे हे लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला काय करायचे, पण विश्वास ठेवा, तुम्हाला काहीतरी करायचे आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात फार गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात, तशाच फार गोष्टी असतात ज्या मनाच्या सारख्या होतात. तू विश्वास ठेव, काळजी करू नको. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी तुला.
कारण जेव्हा सर्व लोक तुझी साथ सोडतील, कोणीच तुझ्या पाठीशी नसेल, तेव्हाही मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्या अडचणींना सामोरे जायला शिक. कारण त्या जोपर्यंत अडचणींना सामोरे जाण्याची ताकद तुझ्या अंगी येणार नाही, तोपर्यंत तू काहीच करू शकणार नाही. साथ सोडणं सोपं आहे, पण एक लक्षात ठेव, साथ देणं अवघड आहे. आणि जो साथ देतो तोच खरा कर्तबगार मनुष्य होय. मोठा अधिकार, संपत्ती याचा जास्त घमंड बाळगू नको, कारण हे तुटूसुद्धा शकतो. आणि जेव्हा तुटेल तेव्हा तुला कोणीच भाव देणार नाही. अडचणी या आपल्या मनात आहेत. मनावर विजय मिळवायला शिकायचं असेल तर स्वामींचे नामस्मरण करणं सर्वात सोपा मार्ग आहे. ज्या दिवशी तुम्ही आपोआप मार्ग निघेल या अपेक्षेवर बसताल, त्या दिवशी तुम्ही आयुष्यात खूप मोठी चूक करसाल. तुम्ही प्रयत्न करा, मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत, परंतु त्या गोष्टीने सुद्धा आपल्याला मागे पुढे करता येतात. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थे. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. स्वामींच्या नामानेच आपले अंतःकरण हे खूप जास्त पुढच्या स्तराला जाते आणि त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्यात चमत्कार दिसतात. कृपापणे नेत्र स्वामींच्या मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात. आसुसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आयुष्यात कधीच तुमची साथ सोडली नाही त्यांना कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू माझा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस याची मला खात्री आहे, आणि याचमुळे तुला आज आम्ही मोठा आशीर्वाद देणार आहोत. लक्षात घे, तुझी परिस्थिती खराब असेल ती सुधरून जाईल. तुझ्या जीवनात दुःख असेल, आता सुख येणार. तुझ्या जीवनात काही अडचणी असतील, आता त्या निघून जाणार. तुझ्याजवळ पैशाची कमी असेल, आता ती भरून निघणार. फक्त एकदा विश्वासाने कमेंटमध्ये होय आमचा पूर्ण विश्वास आहे असं लिही. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाणाऱ्यात यात काहीच चांगलेपणा नाही. एक लक्षात ठेवा, स्वतः कमवून खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्याचं हिसकावून खाण्यात नसतो. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, जो स्वामींचा हात पकडतो, स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाहीत. प्राण गेले तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये, कारण असे केल्यास आपल्याला स्वामींचा श्राप लागतो. आणि जर आपण कोणाची हिंसा केली नाही तर स्वामीसुद्धा आपली हिंसा होऊ देत नाहीत. अडचणी ह्या आपल्या मनातच असतात, ह्या तुम्ही विसरू नका. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा सदैव परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुमचे संस्कार, तुमचे कर्म आणि तुमचे काम तुमचा परिचय देतील. फक्त ते योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आजची माहिती आवडल्यास हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्ही हा संदेश पूर्ण ऐकला असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.